नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण 10 ते 20 जुलै या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात, ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण नंतर त्याचा मोठा अर्थ समोर येईल. काहींना अचानक आर्थिक संधी मिळेल, काहींचे अनेक दिवस अडकलेले काम पूर्ण होईल, तर काहींना नातेसंबंधांमध्ये मोठा बदल अनुभवायला मिळेल. ही माहिती ज्योतिषशास्त्रातील पारंपरिक श्रद्धा आणि ग्रहस्थितीच्या सामान्य व्याख्यांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय स्वामी समर्थ लिहा आणि चला सुरू करूया. अचानक भेटणारी मोठी संधी. या काळात अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना अचानक एखादा फोन, संदेश किंवा जुना परिचित भेटू शकतो. ही भेट भविष्यातील काम, व्यवसाय आणि करिअरसाठी महत्त्वाची ठरू शकते. जे काम महिन्यांपासून अडकलेले होते त्याला गती मिळू शकते. पण लक्षात ठेवा, संधी ओळखण्यासाठी जबाबदारी तुमची आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका. आर्थिक बदल. या काळात खर्च वाढवण्याची शक्यता असली तरी उत्पन्नाचे नवीन मार्गही दिसू शकतात. जुने पैसे परत मिळू शकतात. काहींना बोनस, नफा किंवा नवीन ग्राहक मिळू शकतात. मात्र अनावश्यक गुंतवणूक टाळा. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे अडकवू नका. नातेसंबंधातील सत्य समोर येईल. काही लोकांचा खरा स्वभाव तुमच्या समोर येईल, जे तुमच्या यशात आनंदी आहेत आणि जे फक्त स्वार्थासाठी जवळ आहेत. यातील फरक स्पष्ट दिसेल. त्यामुळे काही नाती तुटू शकतात तर काही नाती आणखी मजबूत होतील. मन शांत ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याचा इशारा. अतिरिक्त काम, ताण आणि अपुरी झोप याचा परिणाम तुमच्या शरीरावर जाणवू शकतो. म्हणून योग्य आहार घ्या, पाणी भरपूर प्या, योग, प्राणायाम आणि नियमित चालण्याची सवय लावा. लहान त्रास दुर्लक्षित करू नका. आध्यात्मिक अनुभव. या काळात अनेक कुंभ राशींच्या व्यक्तींना देवभक्तीकडे अधिक ओढ वाटू शकते. मंदिरात जाणे, नामस्मरण करणे, ध्यान करणे किंवा एखाद्या संतांचे विचार ऐकणे यातून मानसिक शांतता मिळू शकते. काही लोकांना जीवनातील पुढचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू शकतो. विशेष सूचना. या काळात प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा, वाणी गोड ठेवा, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, दान धर्म करा, गरजूंना मदत करा. हे केल्याने मानसिक समाधानी आणि सकारात्मकता वाढू शकते. उपाय. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप श्रद्धेने करा. शक्य असल्यास शनिवारी गरजूंना काळे तीळ, उडीद डाळ किंवा अन्नदान करा. मित्रांनो, ही भविष्यवाणी निश्चित घटना सांगत नाही, तर पारंपरिक ज्योतिषीय संकेतांवर आधारित शक्यता मांडते. तुमचे निर्णय, प्रयत्न आणि परिस्थिती यांचाही जीवनावर मोठा परिणाम होतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कुंभ राशीच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.